घटना अतिशय दुर्दैवी आहे. काय सांगाल तुम्ही? बिबट्याचा बंदोबस्त होत नाही, शासन फक्त घोषणा करते, टोलवा टोलवी होते. शासन तर घोषणा करते, शासनाच्या पद्धतीने, पण आता आपल्यालाच आपली वेळ आली ना, आपण आपली सुरक्षा करणे, याच्यावर मार्ग काढणे. मी मगाशी तेच म्हटलं, एकतर यांनी शेड्यूल 2 मध्ये लवकर घेतलं पाहिजे, याला गोळ्या मारायचेच आदेश दिले पाहिजे, नाही तर पुढच्या वर्षी, आज मागच्या वर्षीपेक्षाची परिस्थिती यावर्षी वाईट झाली, या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी परिस्थिती अजून वाईट होईल. यांनी जर शासनाने जर नाहीच उपाययोजना केल्या तर मग मात्र 100% याचा उद्रेकही होईल. आणि त्याचबरोबर खरं तर आपण आपली सुरक्षा आणि याच्यासाठी काय उपाययोजना करावी लागतील हे मात्र आपल्याला करणं आलं. एवढं मोठं उंच त्याला कंपाऊंड आहे तरी बिबट्या हल्ला करतो. वन खातं पण हातबल आहे, उदासीन आहे. वनमंत्री गणेश नाईक आले, फक्त घोषणा केली, आउटपुट शून्य. आता तिची इम्प्लिमेंटेशनला वेळ लागेल, तो वेळ लागेलच. पण आता आपलं म्हणणं असं आहे की आता लगेचच्या लगेच काही योजना करता येतात, किंवा या सगळ्या बिबटे पकडण्याचे तरी किमान आदेश देऊन तेवढे पिंजरे उपलब्ध करून त्यांना खायची व्यवस्था करून तरी बऱ्याचशापैकी जीवन सुसह्य होईल सर्वसामान्य शेतकऱ्याचं. नाही तर ह्या पद्धतीने जर काम होऊ लागलं. आता पलीकडे आत्ता ही घटना आहे, मी आता पलीकडे गेलतो, विजू पवार म्हणून शेळ्या चारत होता संध्याकाळी 6-7 वाजता, समोर शेळी ओढून दिली. म्हणजे आता त्याला शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं आणि नुसतं निर्णय नाही घेणं, तर ती अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. आजही एकनाथ शिंदे साहेब आता मनसरला सभेला येणार आहे, त्यांच्याही कानावर विषय मी आता निश्चित स्वरूपात तिथं जाऊन घालणार आहे. साहेब, याच्यावर उपाययोजना लवकर झाली पाहिजे, घोषणा करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर जेवढी होईल तेवढ्या फायद्याचं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना राहील. माऊलीजी, तुम्ही काय सांगाल? शासन काही करत नाही, दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी मानवावर हल्ले होत आहेत, नुकसान होत आहे. शासनाचं सध्या नुसती बघ्याची भूमिका आहे. अशी काही घटना घडली, अधिकाऱ्यांनी यायचं, गोड गोड बोलायचं, ती वेळ मारून यायची, पुढाऱ्यांनी यायचं. आता गणेश नाईक साहेब येऊन 15 दिवस होऊन गेले, शिंदे साहेब तिथं आले होते, 15 दिवस होऊन गेले. प्रत्यक्षात कृती शून्य आहे. 1000 पिंजरे म्हणले देणार, कधी देणार तुम्ही? 1000 पिंजरे तुम्ही जर वर्षाने देणार असाल तर तोपर्यंत करोडो रुपयाचं नुकसान होणार. लोक जीव मुठीत धरून आपलं गुजराण करतायत किंवा वावरतायत, ही प्रचंड वाईट अवस्था आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आज ज्या शेळ्या खाल्ल्यात, तुम्ही आता शूट करा नंतर, एकूण त्यांच्या 15 शेळ्या, 15पैकी 4 इथं मारून पडलेल्या आहेत, 2 तिकडं त्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि 9 शेळ्या गायब आहेत. म्हणजे या कंपाऊंडवरून 8 फुटाचं कंपाऊंड आहे साधं, त्याच्यावरून त्या शेळ्या मिळतात. तिथे काही मांसाचे वगैरे तुकडे तिथे दिसत आहेत. तर प्रश्न असा आहे की मे बी ही झुंडच असू शकते, ग्रुपच असेल, मोठी टोळी असेल, 1-2 बिबट्यांचं काम नाही. सरकार एकीकडे म्हणते पोरांनी उद्योजक बना, हे पप्पू भाऊ आहेत, हा यांचा गोठा आहे. फक्त वाघाच्या भीतीमुळं हा 7-10 लाखाचा एवढा बंदिस्त म्हणजे ओपन गोठा आहे, पण त्याला संरक्षण म्हणून ही आमची आती आहे. हिचं वय आता 75-76. नको काय म्हणून आपलं थोडं छोटं मोठं काम, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, गायी आहेत, या सगळ्या याच्यामध्ये याच्यावरून ते उडी मारून जर आले तर कसं बरं लोकांनी काय करायचं? सरकार एकीकडे सांगते की बाबा तुम्ही हे करा. आता बघा तुम्ही याचं माप घ्या, 8.5-9 फुटाची उंची, त्याच्यावरून बिबट्याला आता करायचं काय? त्या सानेन जातीची शेळी आहे, तिची 50,000पेक्षा जास्त किंमत आहे. सरकारमध्ये मला वाटतं त्याच्यात काहीतरी 15-1 हजार रुपये त्याला कॉम्पेन्सेशन मिळते. यांचं कसं होणार आहे हो? आता प्रत्येकजण पुढारी येतो, नुसता बोलतो, आश्वासन देतो, निघून जातोय. आज तुमच्या माध्यमातून माझी अजितदादांना विनंती आहे, जरा या इकडे हिवऱ्यात या, बघा काय चाललंय. नुसत्या भाषणं, नुसत्या गप्पा, याव करेंगे त्याव करेंगे, मिटिंगांनी हा प्रश्न सुटतोय असं मला वाटत नाही. मिटिंगा तुमच्या चालू आहे, तो कागदावर येत आहे ते सगळं, प्रत्यक्ष कृतीत काय? अजितदादांना ते पालक, तुम्ही आमचे पालक आहात, या पाल्यांचं पालनपोषण करायची जबाबदारी तुमची. अजितदादांना माझी विनंती आहे, सभा होईल तुमची, सभा करा, आमचं सभेला दुमत नाही, प्रचार प्रसार ते चालू द्या, पण इथं या, वस्तुस्थिती बघा आणि मग तुम्हाला कळेल की याच्यावरती किती तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. नुसती मिटिंग घेतली, कागदावर आणलं, एवढे पिंजरे तेवढे पिंजरे, कुठे आहेत पिंजरे? अरे आमच्या गावातला वेल्डिंगवाला आहे ना, दिवसाला 1 पिंजरा बनवेल, साधा वेल्डिंगवाला. तर तुम्हाला काहीतरी थोड्याफार शरम वाटली पाहिजे या लोकांना. 1000 पिंजरे देतो म्हणले, त्याला झाले 3 आठवडे, 1 पिंजरा अजून आला नाही. आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला तुम्ही पण होतात मनसरला, ज्यावेळेला रास्ता रोको झाला, आम्ही सांगितलं होतं तातडीनं प्रत्येक गावात 10-10 पिंजरे ठेवा ना, लावा ना तुम्ही. जिथं जिथे असे पिक पॉईंट आहेत, जिथं वाघाचं कायम येणं जाणं आहे. आमचा किरण आता तिकडे
त्यांनी 3 दिवसापूर्वी इकडचा कोण गुंड म्हणून वनपाले त्याला फोन कालच सांगितलं होतं की आमच्या इकडे वाघ आहे बाबा, पाहिलाय लोकांनी, तुम्ही पिंजरा लावा. तिथं पिंजरा लावला नाही. जर कदाचित पिंजरा लावला असता, तिथं बिबट्या त्याच्यात गेला असतात, कदाचित ही हानी कदाचित टळली असती ना. या गोष्टी कोण करणार? आमचं म्हणणं हे की लोकांनी फोन केले तिथं पिंजरा लागला त्यांनी पाहिजे. आता पिंजरा आणले घटना आता काय करायचं? आता काय करायचं? घटना घडल्यावर तसंच झालं. सोफा केला अशी गंमत आहे सध्या आता शासनाच्या जखम मांडीला आणि मलम शेंडीला, ही काय पद्धत आहे हो? सगळं आमदार येडं खासदार आहे म्हणतात आमचे प्रयत्न सुरू आहेत. काय आमदार खासदारांचे काय प्रयत्न? आमदार खासदार पिंजरा करणार आहेत का? या अधिकारी हरामखोर झाले सगळे. आमदारांनी खासदारांनी पिंजरा बनवायचा का? यंत्रणा कोण आहे? वन विभाग काय करतो? लोकप्रतिनिधींचं कंट्रोल पाहिजे ना, 100% अधिकाऱ्यांकडे करून अजिबात घेतलं कंट्रोल आहे. लोकप्रतिनिधींचं नाही, अधिकाऱ्यांचं नाही, सगळ्यांचं म्हणजे शेळीच्या शेपटासारखी अवस्था झालेली आहे. माशी उडत नाही आणि इज्जतही झाकता येत नाही, अशी परिस्थिती वन विभागाची आहे सध्या. बिबट्यांना गोळ्या घालायची परवानगी मिळावी. काय गोळ्या कोण घालणार? तो CCF आहे, त्याला म्हणा ये इथं घाल गोळी. कुठं घालाय? तो बिबट्या म्हणणार आहे का मी आलो मला गोळ्या घाला? मूर्ख बनवायचं काम आहे. चुत्या बनवतात लोकांना, हे मूर्ख बनवतात. बिबट्या असा काय रस्त्याने चाललाय काय त्याला गोळ्या घालायला? आता हे खाऊन गेला, कोणाला गोळ्या घालता? त्या आरे फुलां CCF ला घालता गोळ्या? काय पद्धत आहे ही? काय उपाययोजना केली पाहिजे? अहो ते त्यांनीच केली पाहिजे ना उपाययोजना. मी तो म्हणतो ड्रोन, नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आणा. ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही बिबट्या जसा ट्रेस करता तसे त्यांना गोळ्या घाला ना वरून. बिबट्या तर असं तुम्हाला सरळ दिसणार नाहीये आणि तो का म्हणणार आहे का यान मला गोळ्या घाला? ही काय पद्धत आहे? येडं बनवायचं काम चाललंय लोकांना. नसबंदी सारखा उपाय, काय त्या नसबंदीला करता? 5 बिबट्यांची नसबंदी होणार. वाणी साहेब माझं काय म्हणणं आहे, नसबंदी करायला बिबट्या येणार आहे का? हो माझी नसबंदी करा. काय वेळ बनवता राव हे? नाही, नसबंदी सुद्धा ती प्रक्रिया 5 मादींवर करणार. ते जे मेडिसिन आहे त्याची फक्त 2 वर्षासाठीच त्याची क्षमता आहे. हे पुन्हा ते प्रजनन होणार, पिल्ल होणार. माझं म्हणणं वेगळं आहे. समजा सगळ्यांची नसबंदी केली, पुढं काय? हल्ली तर होणारच आहे. हल्ले पण आहे हा. लोकांना येडं बनवायचं काम आहे राव हे. फक्त जनतेने उठलं पाहिजे, पुढारी बिडारी ठोकले पाहिजेत. आता दुसरं काय मार्ग तर तुम्ही पण पुढारी आहे. आहे ना. आम्ही होतो ना, प्रत्येक आंदोलनात आहोत. मागच्या वेळेला काही हे मिळाल्या की बाबा आम्ही करू, आश्वासनं मिळाली. गणेश नाईक साहेब आले, 15 दिवस होऊन गेले. शिंदे साहेब आले, 15 दिवस होऊन गेले. काय प्रत्यक्ष अंमलबजावणी झिरो. लोक मारतात, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, काय कोणाला घेणं नाही. तर मागणी काय? आमची मागणी हीच आहे, तातडीने याचा बंदोबस्त व्हावा. आता आम्ही काय त्याच्यातले संशोधक नाहीत. कसा बंदोबस्त करायचा आहे त्यांनी ठरवलं पाहिजे. ड्रोननी पाकिस्तानवरती बॉम्ब टाकता येतो ना, ड्रोननी टाका ना बिबट्यांवरती बॉम्ब, मारून टाका ना. ड्रोननी बिबट्या ट्रेस होतो ना, थर्मल ड्रोन आहे, त्यांनी बिबट्या ट्रेस होतो की नाही, त्याच्यावरही बॉम्ब टाका. कसला काय शूट करताना हे करताना काय मारता हो? ड्रोनमधून तुम्हाला जर बॉम्ब टाकता येतो ना, शेतामळ्यामध्ये ऊसामध्ये आहेत ना, ते ड्रोननी मारून टाका ते बिबटे. ड्रोनला आपण बघा, युद्धामध्ये ते वापरलं जातं ना. हे आमच्या दृष्टीनं युद्धजन्य परिस्थिती आहे. आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसाठी युद्धजन्य परिस्थितीपेक्षा वेगळी नाही. जीव मुठीत धरून जसे सीमेवरची गावं लोक राहतात ना, या आजी काय हो, काय परिस्थिती हो, हे आता खादट काढते ती. इथं गावात कापते काय होणार आहे? आता शिंदे साहेब थोड्या वेळाने मनसरला येणार आहेत, काय मागणी असेल? माझं शिंदे साहेबांना, अजितदादांना, सगळ्यांना तेच आव्हान आहे. शरददादांना आव्हान आहे, तुम्ही शिंदे साहेबांना घेऊन कोल्हे साहेब या. राहिले. अतुल बेनकेंना आव्हान आहे. कोल्हे साहेब जाऊ द्या, ते नाहीत आज. ते असतील तिथे त्यांनाही आव्हान आहे. तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची. करता काय तुम्ही? नुसती भाषणं करायची, आम्ही याव करेंगे त्याव करेंगे. शरददादा तुम्हाला विनंती आहे, शिंदे साहेबांना घेऊन या, बघा हे. आणि अतुल बेनके साहेब तुम्हाला विनंती आहे, अजितदादांना घेऊन या. तुमच्या प्रचार सभा होतील, करा. आमचं त्याच्याबद्दल मत नाही, आम्ही प्रचार करतो. पण यंत्रणा आज तुमच्या हातात आहे, सरकार तुमचं आहे, निर्णय घ्यायचं काम तुमचं आहे. घेऊन या. आणि माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, आता हे गोळ्या घालणं बिलणं बंद करा. ड्रोन आहेत सरकारकडं, बॉम्ब जसा ट्रेस करून तुम्ही याच्यावरती टाकता ना, जिथं अतिरेक्यांचे अड्डे आहेत तिथं बॉम्ब टाकता ना, तुम्ही आणा ते. ही युद्धजन्य परिस्थितीपेक्षा काय वेगळी परिस्थिती आहे? त्या ड्रोनच्या माध्यमातून बिबटे शोधा, त्याच्यावरती बॉम्ब टाका, मारून टाका ना. ते कसले शूट करताना काय करता? शूट करायला कुठं सापडणार आहे? 3 दिवस तिथे त्या पिंपरखेडला तो बिबट्या होता. कोणी पाहिला तो शूट करताना आणि काय केलं? येडं बनवायचं काम चाललंय फक्त. पकडलेले बिबटे सुरक्षित ठेवले तर असं म्हणतायत, पण त्याचा आकडा काही कन्फर्म होत नाही. नाही, आमचं म्हणणं हे बघा, आमचं म्हणणं हे, त्या पकडलेल्या बिबट्या, बाबूभाऊ, पकडलेल्या बिबट्याचा पंचनामा झाला पाहिजे. त्याला काहीतरी मार्किंग, लाखा पाडा. आमच्यात मेंढरांना लाखा करतात, आम्हाला दिसू द्या. परत तो पकडलेला बिबट्या आमच्या सरपंचाला, स्थानिक नागरिकांना दिसला पाहिजे तिथं.
येडच बनवतात अजून पण पकडलेला बिबट्या तिथं सोडतायत. त्यावेळेस पकडलेले जर सोडले नसते ही वेळ आली नसती. त्यावेळेची पकडलेला बिबट्या काय आम्ही सांगितलं होतं, पकडलेला बिबट्या तुमच्या ताब्यात येतो, त्याला चिप ठेवा ना, पुढे येतो, आम्हाला कळू द्या ना, आम्हाला दाखवलं पाहिजे ना एक तुम्ही. तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, फक्त निवडणुकीचा जुमला. तसंच आहे, बाकीचं काय काय किती दिवस झाले आता लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय हो. बाबू भाऊ, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे, लोकांच्या भावना रिअल आहेत. लोकांच्या भावना आहेत तर मी पण त्या आंदोलनात होतो. जे आहेच ना, सत्ताधारी असो किंवा काय असो, सर्वसामान्य लोकांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी प्रयत्न आपण शासन दरबारी बघा. तुम्ही आम्ही निर्णय घेऊन हे आपल्या याच्यातला विषयच नाही. बाबू भाऊ, पण तालुक्यातलं वन खातं तरी आमदारांचं खासदारांचं ऐकतं ना. नाही, जर काल परवा पिंजरा आला असता तर कदाचित टाळलं असतं ना. टळता आलं असतं 100%. हे जरी झालं असतं, पण बाकीचा जो प्रश्न आहे तो ना तालुक्याचा ना जिल्ह्याचा, हा संपूर्णपणे तालुक्यांमध्ये बिबट्या या गेला हो. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून जे काही चुकीचे किचकट नियम आहेत या बाबतीत हे लवकर एक तर पहिले करून घेतले पाहिजेत, ते काढून घेतले पाहिजे. तो कोणत्या ए मध्ये शेड्यूल 1 मधून 2 मध्ये जे घालायचं ते घाला, फक्त यांचं लवकर नाही कारण नाही तर आज ही बारीक बारीक पोरं आहेत, हे झालं जनावरांपर्यंत. ते पिंपरगेटचे प्रकरण आपल्या का होणार नाही याची काही ही आजी शाश्वती आता आहे. बसून हिचं जीव काय ही आमच्या बाई, आजीला काही तर बसल्या बसल्या ही गवत ही आजी सारखी 2 जण उचलून येते ते बिबट्या. गावात कापते आपण काय कामच नाही करायचं का? शेतकऱ्यांनी शेतीत जायचंच नाही का? पोरांनी बाहेर घराच्या बाहेर पडायचंच नाही का? नाही तर सरकारला अजून एक आमची विनंती आहे, माझी व्यक्तिगत, लाडक्या बहिणीला 1.5 हजार देताना आमच्या कुटुंबाला 20-20, 25-25 हजार द्या, म्हणजे शेतातही जायला पुढे कामही करायला. असं तरी करा, म्हणजे एकदाचं कामही नको धंदा गुजरान तरी चालेल ना. आपल्याकडे वाणी साहेब शेती सोडून आपल्याकडे व्यवसायच नाही ना. काय करणार? आपला सगळा संपूर्ण तालुकाच शेतीचा करणार काय तुम्ही? आम्ही शेती सोडून आपल्याकडे दुसरा विषय नाही. शेती असन, शेळीपालन असन, परवा आमच्या त्या मांजरवाडीला ते मी स्वतः फोन केला होता. माझ्या घराच्या पूर्वेच्या बाजूला जादवाडीच्या आधी एक बिबट्यान 3 पिलं, म्हणजे मादी आणि 3 पिलं होती. त्यांना पिंजरा लावायला सांगितलं, अजूनही नाही, 4-5 दिवस होऊन गेलेत. काय परिस्थिती आहे? एकीकडे सांगायचं का तुम्ही सांगा आम्ही बिबट्या पिंजरा लावतो, हा किरण सांगतोय आता पिंजरा लावला गेला नाही. काय पद्धत चालली काय कळत नाही. नुसतं तात्पुरती पट्टी करायची, गोड गोड बोलायचं, आणि मग इव्हिडन्स घटना घडली का मग यायचं. आता तो किरण मग काय सांगत होता का, ते म्हणले तुमच्याकडे काही पंचनामा करायला म्हणजे लोक मेल्यावरती किंवा शेळ्या जनावरं मारल्यावरती पंचनाम्याला यायचं. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह काहीच करायचं. चव्हाण साहेबांशी बोलले का मग? मी हा एरिया चव्हाण साहेबांचा येत नाही समजा, पण ते दुसरे कोण आहेत ना, कांबळे ते साहेबांशी बोललोय, ते चैतन्य कांबळे म्हणून येत आहेत. मी खाडे साहेबांशी पण बोललेलो आहे, ते आज पुण्यात मिटिंगला आहे. आमचं म्हणणं आहे नुसतं बोलून काहीच होणार नाही, अंमलबजावणी महत्वाची आमच्या दृष्टीनं. आणि तुमच्या माध्यमातून माझी, आता तुम्ही विचारलं की शूट बीट काय नाही हो वाणी साहेब, शूटिंग कोण शूट करणार, किती शूट करणार, 2000 मग अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री यांना कोंडायचं ना, मग काहीतरी ठोस करा ना. काही तसंच करावं लागेल, दुसरा मार्गच नाही. त्याच्यामुळे त्या दिवशी वळसे साहेब तिथं आंदोलनात आले नाही, कदाचित त्याचं ते कारण तेच असेल. लोक आता पिसळलेली आहेत ना. तुम्ही म्हणता तो निर्णय जन आंदोलन उभं करावंच लागेल, हे कायमस्वरूपी करावं लागेल. हे फक्त तात्पुरतं आज आपण सुपात आहे, दुसरे जातात आहे, शेवटी ही प्रक्रिया चालू राहणे, मार्ग कायमचा निघाला पाहिजे मला ना. असं वाटायला लागलं बरं का, ते की अवघड आहे थोडंसं. पण आता माझी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, कुठं जर बिबट्या पिंजऱ्यात आला ना तर वन विभागाच्या लोकांना नेऊन देऊ नका. तो आपण बिबट्या घेऊ आणि हे आमदार आणि खासदार आहे ना त्यांच्या घरी नेऊन सोडू. माझी तुम्हाला वाणी साहेब तुमच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आता बिबट्या पिंजऱ्यात आला ना अजिबात वन विभागाच्या काठ्या लाठ्या घेऊन उभे राहा. वन विभागाच्या लोकांना उचलून द्यायचा नाही, आपण तो उचलू आणि मंत्रालयात नाही ते आमदार खासदारांच्या तिथे नेऊन सोडू. हाच उपाय, आपल्या पुढे दुसरा उपायच नाही. परत एकदा सांगतो, तमाम सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे, बिबट्या पिंजऱ्यात आला वन विभागाच्या लोकांना तो उचलून देऊ नका, आपण स्वतः तो उचलू. मला फोन करा, मी येतो. आपण म्हणणं तुमचं ठीक आहे, पण तशी कृती करणं थोडं अवघड आहे. काहीच अवघड नाही. बिबट्या हे बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो बिबट्या पकडला ना आमचीच लोक गाडीत भरून देत असतात. वन विभागाची 4 टाळकी 2 टाळकी येत असतात. कोण येते? आम्हीच उचलतोय. ते पिंजरे हलवायचं काम आम्हीच करतोय, कोंबड्या टाकायचं काम आम्हीच करतो. आम्ही म्हणजे नागरिक करतो, सामान्य नागरिक करतो. आणि तो सगळा पिंजऱ्यात तो बिबट्या सहित पिंजरा गाडीत भरायचं कामही स्थानिक नागरिक करत असतात.
त्यामुळे आम्हाला काहीच अवघड नाही, नागरिकांना काहीच अवघड नाही. त्याच्यामुळे हीच कृती आम्हाला करावी लागेल. तुम्ही आमदार महोदय, खासदार महोदय कोणाशी बोलले का आता? सगळ्यांशी बोलले, आता नाही बोललो. त्यांना कोणतं नवीन आहे हे? बाबूभाऊंनी आता शरदांना सांगितलंय, सगळ्यांना सांगितले, सगळ्यांना माहिती आहे. वाणी साहेब कोणता दिवस नाही हो आपल्या परिसरात, कोण एक दिवस सांगा मला की बिबट्याची घटना घडली, कुठून तुम्हाला फोन आला नाही का बिबट्या आलाय म्हणून? एकही दिवस जात नाही ना असा. त्याच्यामुळे आमदारांना खासदारांना हे नवीन आहे का? तुम्हाला आम्हाला हे नवीन आहे का? याच्यावर ठोस कृती व्हायला पाहिजे. माझं मत तेच आहे, लष्कराला पाचारण करायला पाहिजे असं माझं मत आहे. हे आपले सगळे यांनी गुडघे टेकले, हात टेकले, वन विभागाचं तर कामच नाही राहिलं. कोणाचंच नाही काम ते. लष्कराला पाचारण करावं, त्यांचे ड्रोन आणावेत, त्याने बिबट्या ट्रेस करावा आणि वरून त्याला ड्रोनच्या माध्यमातून बॉम्ब टाकून मारून टाकावं. याच्यात शिवाय आम्हाला पर्याय वाटत नाही. कायदे कडक आहे, कायदे सरकार बदलत नाही. घटना घडली की आपण पोटतिडकीनं मला बोलतो, पहिली गोष्ट म्हणजे हे आउटपुट काहीच नाही. कायदा लोकांसाठी का लोक कायद्यासाठी? कायदा लोकांसाठी. खासदार महोदय, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करता. अधिवेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे, तातडीने इथं नाही तर काहीतरी तिथं करा, नाही तर आम्हाला बोलवा, आम्ही येतो तिथं. किमान 2-3 तालुके जिथं जास्त पर्यावरणाचा प्रश्न तिथला तरी तुम्ही किमान जुन्नर जुन्नर शिरूर, वन विभाग हॉटस्पॉट आहे, आंबेगाव आहे, जुन्नर वन विभाग जो शिरूर आहे आहे, त्याच्यातले हे 4 आपल्या तालुके आपले दोन-चार तालुके आपल्याकडे या आहेत ना. 4 या तालुक्यांमध्ये चार प्रचंड तालुक्यांपुरतं- वाईट परिस्थिती. नाही, 4 तालुक्यांपुरतं तर किमान तुम्ही ते करू शकता ना. शेड्यूल 1चं शेड्यूल संपूर्ण जगाचं देशाचं करायचं तेव्हा करा. पण आता घाईने हा निर्णय घेतला तर किमान त्याच्यावर उपाययोजना होतील पटापट. म्हणजे किमान ही खालची सुद्धा आहेत ना, फॉरेस्टवाली सुद्धा काहीतरी काम करू शकतील, काहीतरी त्यांचाही श्वास मोकळा, त्यांनाही त्रास नाही का साहेब? ती माणसाची आहेत, ती काही वेगळं आहे, ती काय अधिकारी म्हणजे त्यांनी का काय आणले की येऊन आपण वर त्यांना काय त्यांना काय करणार? त्यांना त्यांचे हात बांधले, त्यांना हातही बांधले, त्यांना जीवाची भीती, त्यांना बी. पगार कशी मिळतो, शेतकऱ्याचं साहेब, नुकसान जरी होतं ना. पगार आहे ना, जीवाच्या भीतीपेक्षा कोणचंच काय नाही. त्याच्या आधी तुमच्या जागी आपणही त्यांच्या जागी गेलं तर तीच परिस्थिती, वेगळं काय नाही. माझं म्हणणं हेच त्यांना आहे की पगार हे मिळतोय जोपर्यंत ना, तर तुम्ही सरकारने त्यांना तेवढ्या यंत्रणा दिल्या पाहिजे. हा, आता ती यंत्रणा रेस्क्यू नुसती- टीम आहे, काय ती करणार? रेस्क्यू टीमची जी पोरं आहेत आउटसोर्सिंग मधून भरलेली आहेत, त्या रेस्क्यू टीमच्या पोरांना काहीच सेफ्टी मेजर्स नाहीत, काय सिक्युरिटी, ते रोजंदारीची एवढे पोरं. एवढे काठ्या दिल्यात, काय करायचं साहेब, त्यांनी? ते मी तुम्हाला म्हणतोय काय वाणी साहेब, हा तुम्ही जोपर्यंत नॅशनल इश्यू होत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यासाठी आपल्याला नुसतं बोलून नाही तर आंदोलन सगळ्यांनी एकत्र यायला आलं पाहिजे. त्याची 100% आपल्याला एक चांगली यंत्रणाच लावावी लागेल की जेणेकरून त्याचा काय आंदोलन केलं का सरकार केसेस दाखल करतं, करू द्या. काही केस ठराविक दाखल लोकांवर काय- करतं. साहेब काय फरक पडतो वाणी साहेब, केस दाखल झालेली अशाही 10-12 केस, आता 15-20 केस नेत्यांवर असतील, माझ्यावर असतील, त्या अजून दिवशीच्या केसेस काय होतं मध्ये त्यांनी? आमदार होते, खासदार होते, त्या लोकांवर केसेस नाहीत, नाही, आमच्यावर सामान्य केसेस- नागरिकांवर आहेत. मला काय कळत नाही काय आपला कायदा आहे. परवा आपला काय म्हणतो आपण, संविधान दिन झाला. संविधानात असं म्हटलंय का कुठं आमदार खासदारांवरती म्हणजे मोठ्या लोकांवरती केसेस दाखल करायच्या नाही, सामान्यवरती करायच्या? काय चाललंय हो? काय कुठं पायपोस नाही, कशामध्ये अवघड आहे सगळं. प्रशांत यशवंत वाघ. मी इथे शेती करतोय, जवळजवळ कोरोनापासून इथेच आहे. मुंबईत होतो पण आता सध्या इथे आहे, कारण वडील वारले कोरोनामध्ये. मग आई आणि मी दोघंजण राहतो आणि माझी फॅमिली मुलाच्या शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगसाठी ती पुण्यामध्ये राहते. तर मी काल दुपारी पुण्याला गेलो होतो आणि म्हणजे असं असतं की हप्त्यातून 1 दिवस जातो मी तिकडे मुलाकडे आणि परत सकाळी आईचा 8 वाजता अचानक फोन आला मला पुण्यामध्ये असताना की बाळा काहीतरी घडलंय इथं. मी खायला घालायला आले तर शेळ्या मरून पडलेल्या होत्या. तर मी माझ्याकडे एक जोडपं काम करतात, तर ते जोडप्याला मी फोन केला, ते चारीवर राहतात. तर त्याला फोन केला, बाळा जा बघून ये. आईला काही सांगता येत नाही, आईचं वय आता जवळजवळ 76 चालू आहे. तर तिला ते सांगता येईना. तर मग त्याला पाठवलं तर तो म्हटलं दादा इथं जनावरांनी ढेंगुरसा घालून गेलेत. शेतकऱ्याचं नाव काय? हां, नाव काय? प्रशांत यशवंत वाघ. किती शेळ्या जागेवर ठार केल्या? जागेवर ह्या म्हणजे 9 नेल्या, 4 इथं आहेत. 9, 4, 13 आणि 2 जिवंत आहेत, अशा 15 होत. 9 नेल्या 9 नेल्या ओढून. हो, ऊसामध्ये नाही काय तो शव त्यांचे तुकडे पडलेत ना, ऊसांमध्ये नेले. म्हणजे हे काही एका शेळी बिबट्याला पण काम नाही. एका बिबट्याचं 13 काम नाही. बिबट्या- 13 आणि बिबट्या? ग्रुपनी येत एका रात्रीत सतत येतो एका रात्रीत. नाही, 13 ठार केल्या ना. 13 ठार, मारल्यापैकी 4 इथं आणि 9 वडून नेले. 15 होते टोटल. तुम्हाला कधी कळलं? मला सकाळी 8 वाजता आईने फोन केल्यानंतर मी माझ्या माणसाला सांगितलं की इथं बाबा काही जा- कॅमेरा वगैरे बसवलेला नाही ना? नाही कॅमेरा. काय तुमची मागणी काय? मागणी अशी आहे की मी 1.5 वर्षापूर्वी सुद्धा खासदार साहेबांना लेटर देऊन आलो होतो. तर त्या पत्रेवर माझे म्हणजे हा मामाचा मुलगा आहे, आम्ही दोघांनी जाऊन लेटर लिहिलं होतं की बाबा एक तर नसबंदी करा
किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन ते नकोच आहेत. नाही, नाही, पण आता इथं बरं का, नसबंदी अशी करून घटना घडली. ऐका, नसबंदी करून तुम्ही मोठा अशी अभयारण्य अशी सोडू शकता घटना ना. घडली प्रॉब्लेम काय का अशी घटना घडली का पुढारी येतात सांत्वन करतात हा. आउटपुट शून्य ना. हा, मला हेच म्हणायचंय. इथं माणूस रस्त्यावर गेला. आता त्या दिवशी आम्ही हप्त्याभरापूर्वीची गोष्ट आहे की यांनीच शिंदे आमच्या बाजूला राहतात, सगळं मळा आहे पूर्ण. ते याच लोकांनी इथे ट्रॅक्टरवर आम्हाला दाखवलं, आम्ही इथे घास कापतोय आणि तो इकडून मागून गेला, शूटिंग काढली रस्त्यावरून इथे पुढे चाललाय. त्यांचं आणि हिवऱ्याच्या अख्ख्या पहिल्यापासून ग्रुपला बरं नंतर मी 4-5 बघितलं दिवस रात्री, असणार हे हिवऱ्याच्या ग्रुपला. अरे आईला म्हटलं हे बघ, मग मला हा सांगतो बाबा तिथून बिबट्या शिकारीची रेस्क्यू करतात असं म्हणायचं मग. हा करीत असणार आहोत ते. कारण त्यांची पहिली पाहणी चालू असणार आहे, नंतर येणार. कंपाऊंड मधून कुठून उड्या मारून आले बघा तिथून आले. तिथं पंचे आहेत बघा, पंचे आहेत आणि दिसतंय उड्या मारून. किती उंचीचे 8.5 फूट 8.5 फूट उंच असूनही उड्या मारल्या. उड्या मारल्या. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? चालेल नव्हता का? आणि गाभण होत्या, गाभण. म्हणजे 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. हो. शेतकऱ्याचं नाव प्रशांत यशवंत वाघ, हिवरेतर्फे नारायणगाव. हिवरेतर्फे नारायण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.